नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहेत कद्दूचे धपाटे. त्यासाठी लागणार आहे एक किसलेला कद्दू, गाजर, बारीक चिरलेली पालक, लसूण अद्रक सहित वाटलेल्या हिरव्या मिरच्याचा ठेचा अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व जिन्नस एका जागी करून घ्यायचे आहेत व त्यामध्ये आता आपल्याला सगळ्या प्रकारचे पीठ मिसळायचे आहे. त्यासाठी 2 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे व 1 वाटी बेसनाचं पीठ घ्यायचे आहे. त्यात थोडेसे तीळ, ओवा व चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. तिखटाचे प्रमाण आपण आपल्या चवीनुसार ठेवू शकतो. त्यात थोडे धने पूडही घालून घ्यायचे आहे व त्यानंतर त्यात हळद टाकून सगळे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर धपाट्यामध्ये भाकरीचं पिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे धपाटे थापून केल्यास चांगले होते. त्यासाठी एक स्वच्छ ओला कापड घ्यायचा आहे व त्यावर हे धपाट्याचे पीठ घेऊन पाण्याच्या मदतीने हळूहळूवारपणे थापायचे आहे. त्याचसोबत तवा गरम करायला ठेवायचे आहे. धपाटे पूर्ण थापून झाल्यानंतर त्या धपाट्याला कापडासहित उचलून तव्यावर टाकायचे आहे. त्यापूर्वी धपाट्याला थोडेसे होल करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे आपण जेव्हा तेल तूप जे काही आहे तव्यावर सोडतो ते सगळ्या धपाट्याला पूर्ण साईडने लागेल असे लावून घ्यायचे आहे. आता मी तव्यावर धपाटे टाकून घेतले आहे व ते हळूच असे थापायचे थोडे व गॅस मोठा करून त्यावरचे कापड काढून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यावर थोडेसे तूप किंवा लोणी तुम्हाला जे आवडेल ते थोडंसं लावून घ्यायचे आहे व चमच्याने पसरवून घ्यायचे आहे. गॅस मोठ्याच आचेवर ठेवायचा आहे. उलटण्याच्या साहाय्याने धपाटे सर्व साईडनी थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे पूर्ण धपाटे उलटताना तुटणार नाही. अशा प्रकारे मस्त चमचमीत व स्वादिष्ट धपाटे तयार झाले आहे. त्यावर थोडेसे तूप किंवा लोणी लावून घ्यायचे आहे व त्याला मोठ्या गॅसवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.